कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेला सुरुवातीपासूनच समस्यांचे ग्रहण लागलं आहे. वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे जनता हैराण झाली. ठिकठिकाणी पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन होत असून जनतेच्या रोषाला माजी नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे. या थेट पाईपलाईन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराचा आरोप काही दिवसापूर्वी माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला होता. या प्रकल्पाची SIT चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्या अनुषंगाने माजी नगरसेवक जयंत पाटील यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी आमदार अमल महाडिक यांची भेट घेतली. या योजनेमधील तांत्रिक दोषांसह इतर बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. कोल्हापूर शहराला अखंडित आणि मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी काळंबावाडी थेट पाईपलाईन योजनेसोबतच शिंगणापूर योजनेसह बालिंगा आणि कळंबा पाणी योजना सक्षम करण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून आवश्यक निधी खेचून आणण्याची ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली. यावेळी माजी उपमहापौर विलास वासकर, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, प्रदीप उल्पे, आशिष ढवळे, किरण नकाते, शेखर कुसाळे, चंद्रकांत घाटके यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.